मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थंबनेल आणि टायटल पाहून समजलेला असेलच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्शन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर जर बघितलं की मी पर्सनली कशा पद्धतीने माझे स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक सिलेक्ट करत असतो हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत पहा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम विजिट करत असेल, आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आणि त्याचबरोबर जर बघितलं, जर तुम्हाला माझे पर्सनल ट्रेड जर पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, ज्याचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। तर चला जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, स्विंग ट्रेडिंग ही एक वन ऑफ द बेस्ट मेथड आहे शॉर्ट टर्म मध्ये पैसे कमवण्यासाठी किंवा एक शॉर्ट टर्म मध्ये चांगला रिटर्न जनरेट करण्यासाठी। आता सगळ्यात महत्त्वाचा जो मेन क्वेश्चन आहे किंवा जो मेन पॉइंट आहे आजच्या व्हिडिओमधला तो आहे की सर आम्हाला स्विंग ट्रेडिंग तर करायचे आहे किंवा स्विंग ट्रेडिंग मध्ये इंटरेस्ट तर आहे, बट आम्हाला एक मेजर प्रॉब्लेम येत आहे। तो येत आहे म्हणजे कुठे की स्टॉक सिलेक्शन मध्ये। स्टॉक्स कोणते सिलेक्ट केले पाहिजेत, स्टॉक्स कसे शोधायचे, ब्रेकआउट वाले स्टॉक्स कसे शोधायचे, कोणकोणत्या स्टॉक्स मध्ये ऍक्च्युअल मध्ये एंट्री केली पाहिजे, याच्यामध्ये भरपूर साऱ्या लोकांचं कन्फ्युजन आहे। ते सर्व कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काय होणार आहे, एकदम इझी वे मध्ये तुमचं कन्फ्युजन दूर होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय असतो मित्रांनो, तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही मार्केटमध्ये करत असाल तर तुम्हाला मार्केटमधील सेक्टर रोटेशन बद्दल तुम्हाला थोडीशी आयडिया असणं गरजेचं आहे। आता सेक्टर रोटेशन म्हणजे काय की मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये कंटिन्युअसली एका सेक्टरमध्ये कंटिन्युअसली पैसा येतो का? अजिबात नाही। कधी कधी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की कधी कधी स्टील सेक्टरमध्ये तेजी असते, कधी कधी आयटी सेक्टरमध्ये तेजी असते, कधी कधी बँकिंग सेक्टरमध्ये तेजी असते, कधी कधी मीडिया सेक्टरमध्ये तेजी असते। म्हणजे कधी कधी जर बघितलं, जेव्हा पण बघितलं तर एका वेळी सगळे सेक्टर आपल्याला तेजीमध्ये पाहायला भेटतात का? तर अजिबात नाही। एका वेळी एक असा सेक्टर असतो की प्रत्येक मार्केटमध्ये जर बघितलं, मग ते तुम्ही बुल मार्केटमध्ये असू दे किंवा बेअर मार्केटमध्ये, प्रत्येक कोणता ना कोणता सेक्टर प्रत्येक रॅलीला लीड करत असतो। जसं की बेअर मार्केट असेल तर त्या बेअर मार्केटमध्ये पण असा एक सेक्टर असणार की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप हेवीली सेलिंग पाहायला भेटणार, आणि बुल मार्केटमध्ये असा एखादा सेक्टर असणार की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप हेवीली बुलिशनेस किंवा खूप हेवीली बाईंग त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते। मग आता सिंपलचा एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपला जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंग जेव्हा आपण करत असतो, ठीक आहे, जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंग करत असतो तेव्हा आपला व्ह्यू काय असतो, ते पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये मला एक 5 ते 10% गेन जर याच्यापासून भेटला एका ट्रेडमधून तर तो मोर दॅन इनफ असतो आपल्यासाठी, बरोबर आहे। आता तुम्हाला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, जर तुम्ही एखाद्या सेक्टरमध्ये जर तुम्ही ट्रेड घेत असाल, आता पर्सनली मी काय करतो, फॉर एक्झाम्पल जसं की आता मी विकेंड असेल तर विकेंडला काय करतो की प्रत्येक सेक्टरचे अनालिसिस करतो। काय करतो? सेक्टरचे अनालिसिस करणं गरजेचं आहे की बाबा कोणता सेक्टर याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, कोणता सेक्टर निगेटिव्ह आहे, कोणत्या सेक्टरमध्ये ओव्हरऑल ब्रेकआउट आलेला आहे किंवा कोणत्या सेक्टरमध्ये मंदी चालू आहे, हे तुम्हाला ह्याचा ओव्हरव्ह्यू आयडिया असणं खूप गरजेचं आहे। कधी कधी काय होतं की बाबा मार्केटमध्ये तर बुलिशनेस आहे, ठीक आहे, मार्केटमध्ये आपल्याला सगळे सेक्टरमध्ये बुलिशनेस आहे, मार्केट चांगलं बुलिश आहे आपल्याला पाहायला भेटते, पण कधी कधी काय होतं, आता करंट सिच्युएशन जर बघितली, मार्केटमध्ये बुलिशनेस आहे पण तुम्ही केमिकल सेक्टर जर बघितला, केमिकल सेक्टरमध्ये पूर्ण बॉटम आउटला आहे, म्हणजे पूर्ण बॉटमला ट्रेड करतोय, बरोबर। मग अशा बुलिश सेक्टरमध्ये किंवा बुलिश मार्केटमध्ये पण जर तुम्ही केमिकल सेक्टरमध्ये जर तुम्ही स्विंग पोझिशन जर बनवला तर त्याचा ॲज इट इज तुम्हाला एवढा जास्त बेनिफिट त्याच्यातून भेटणार नाही। पण त्याच कंडिशनमध्ये ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे, पण एखादा समजा आयटी सेक्टरमध्ये आता मला ब्रेकआउट पाहायला भेटलोय, ठीक आहे, आयटी सेक्टरमध्ये जर मला ब्रेकआउट पाहायला भेटतोय तर ओव्हरऑल मार्केट पण बुलिश आहे आणि त्यात आयटी सेक्टरमध्ये ओव्हरऑल जास्त तेजी आहे, तर मी काय करणार की ओव्हरऑल जो आयटी सेक्टर आहे ह्या आयटी सेक्टरच्या स्टॉक्समध्येच मी काय करणार, स्विंग ट्रेड फाइंड करण्याचा प्रयत्न करणार। म्हणजे मेजॉरिटी माझा फोकस कुठं असणार आहे, आयटी सेक्टरच्या का ओव्हरऑल मार्केट पण आपल्याला निफ्टी 50 पण काय आपल्याला पाहायला भेटते, निफ्टी पण आपल्याला बुलिश पाहायला भेटते आणि त्याच्याबरोबर आयटी सेक्टर पण बुलिश पाहायला भेटते। एक लक्षात घ्या, जेव्हा एखादा सेक्टर जेव्हा चांगला बुलिश असतो, ठीक आहे, एखादा सेक्टर जेव्हा बुलिश असतो ना त्याच्यामध्ये तुमची थोडीफार एंट्री मागं पुढे जर झाली ना तरी सुद्धा तो ओव्हरऑल तुम्हाला काय करेल, पुढच्या 15-20 दिवसात, एक महिन्यामध्ये काय करेल, तो चांगलं प्रॉफिट तुम्हाला देऊन जाईल। पण जर समजा एखादा सेक्टर, समजा फॉर एक्झाम्पल निफ्टी मार्केट ओव्हरऑल मार्केट तर बुलिश आहे आणि तुम्ही ट्रेड घेतला एखाद्या बेरिश म्हणजे समजा आता केमिकल स्टॉक्स बेरिश आहे, ठीक आहे, आता जर तुम्ही केमिकलच्या स्टॉक्समध्ये जर तुम्ही एंट्री घेतली, ओव्हरऑल मार्केट किती जर चांगलं बुलिश असेल तर एवढा चांगला बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे का? अजिबात नाही होणार। म्हणजे तुम्हाला एक गोष्ट करणं गरजेचं आहे की ज्या पण समजा आता फॉर एक्झाम्पल बुल मार्केट चालू आहे, ठीक आहे, जर बुल मार्केट चालू असेल
ठीक आहे. बुल मार्केटमध्ये पण बघायचं की कोणत्या सेक्टरमध्ये मेजर ब्रेकआउट आलेला आहे. ठीक आहे, कोणत्या सेक्टरमध्ये काय झालेलं आहे, मेजर ब्रेकआउट आलेलं आहे. आणि ज्या सेक्टरचा आपल्याला ब्रेकआउट पाहायला भेटलेला आहे त्या सेक्टरमध्ये मेजॉरिटी ओव्हरऑल जर बघितलं 80 ते 90% सगळे शेअर तेजीमध्ये असणार आहेत. का तर ओव्हरऑल सेक्टरचा जर ब्रेकआउट येत असेल तर त्या प्रत्येक सेक्टरमधला प्रत्येक कंपनी सुद्धा काय करू शकते, चांगलं रिटर्न तुम्हाला देऊ शकते. मग ज्या सेक्टरमध्ये चांगली तेजी आहे त्या सेक्टरमधला स्टॉक तुम्हाला काय करायचा, फाइंड करायचा. एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. फॉर एक्झाम्पल आता की ॲज्युम करा की मार्केटमध्ये आपल्याला एक मार्केट निफ्टी निगेटिव्ह ट्रेंडमध्ये, बरोबर आहे. बँक निफ्टी सगळं ओव्हरऑल मार्केटची कंडिशन जर बघितली, ठीक आहे, कंडिशन जर बघितली ओव्हरऑल निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह मार्केटमध्ये मी काय प्रिपेअर करणार की असा इंडेक्स फाइंड आउट करण्याचा किंवा असा सेक्टर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार की ज्याच्यामध्ये खूप हेवीली सेल ऑफ आपल्याला पाहायला भेटतोय किंवा खूप हेवीली विकनेस आहे. समजतंय मी काय सांगतोय. ओव्हरऑल जर समजा मार्केटमध्ये विकनेस असेल किंवा एक समजा बिअर मार्केट चालू आहे, ठीक आहे, बिअर मार्केटमध्ये पण मी असं सेक्टर फाइंड आउट करणार की ज्याच्यामध्ये ओव्हरऑल खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सेलिंग पाहायला भेटते किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये विकनेस आहे. त्या स्टॉक्समध्ये मी काय करणार, सेलिंग साईडला जायचा प्रयत्न करणार. बरोबर आहे, त्या स्टॉक्समध्ये काय करणार, मी सेलिंग साईडला जायचा प्रयत्न करणार. दुसरं एक्झाम्पल घेऊया की समजा फॉर एक्झाम्पल बुल मार्केट चालू आहे, निफ्टी बँक निफ्टी सर्व सेक्टर ओव्हरऑल बुलिशमध्ये चालू आहे. ह्या बुल मार्केटमध्ये पण माझा प्रेफरन्स काय असणार आहे, ह्या बुलिश मार्केटमध्ये पण माझा प्रेफरन्स काय असणार आहे की एक असा सेक्टर फाइंड आउट करणं, ठीक आहे, एक असा सेक्टर फाइंड आउट करणार की जो मार्केटला पण आउट परफॉर्म करतोय. मी काय सांगतोय, ओव्हरऑल मार्केटला पण काय करत आहे, आउट परफॉर्म करतोय आणि त्याच्यामध्ये ओव्हरऑल मार्केटपेक्षा पण जास्त तेजी आहे. मग त्यामध्ये काय होतं, समजा माझी एंट्री थोडंफार 19-20 जर माझी त्यामध्ये एंट्री झाली तरी सुद्धा त्यामध्ये ओव्हरऑल मला काय होऊ शकतं, एक चांगला गेन त्याच्यामध्ये भेटू शकतो. म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी किंवा सांगण्याचा ओव्हरऑल कन्क्लुजन जर बघितलं तर तुम्हाला जर बुल मार्केट असेल तर एकदम ब्रेकआउट आलेल्या सेक्टरमध्ये तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. आता जसं की रिसेंटली तुम्ही जर बघितलं पीएसयू सेक्टरमध्ये चांगली आपल्याला ब्रेकआउट पाहायला भेटला लॉंग टर्म नंतर, बरोबर. आता तुम्ही कोणताही पीएसयू बँक असेल, पीएसयू स्टॉक्स जर तुम्ही उचलून बघितले तर त्या ब्रेकआउट नंतर जवळजवळ 100-150% मुवमेंट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटलेले आहेत. समजतंय का. म्हणजे ओव्हरऑल जर सेक्टर जर तेजीत असेल, ठीक आहे, ओव्हरऑल सेक्टर जर तेजीत असेल ना तर जो तुमचा स्टॉक जर भले तो टेक्निकली एवढा स्ट्रॉंग जर नसेल ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये 2-4-5% 10% मुवमेंट तुम्हाला काय होईल, इझी वे मध्ये भेटून जाईल. आता ती का भेटेल, का तर ओव्हरऑल सेक्टर जर पळत असेल तर त्या सेक्टरची सगळे शेअर काय होणार आपल्याला तेजीमध्ये पाहायला भेटणार. आय होप स्टॉक सिलेक्शन कशा पद्धतीने केलं जातं, स्विंग ट्रेडिंगमध्ये स्टॉक सिलेक्शन कशा पद्धतीने मी करतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलेलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. जाता जाता अगेन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आपले माझे पर्सनल जर ट्रेड पाहिजे असेल तर तुम्ही फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, ज्याचं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. अजूनही तुमच्याजवळ फ्री डीमॅट अकाउंट जर नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ट्रेडिंग अँड डीमॅट अकाउंटचं लिंक भेटेल. लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपलं ट्रेडिंग अँड डीमॅट अकाउंट सुद्धा ओपन करू शकता. तर चला मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.